हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ रोज बघत राहा. चला तर मग आजच्या व्हिडिओ असे आहे की आम्ही निघालो आहे देवासला. आमची थोडी लॉंग ट्रिप झाली देवास, उज्जैन, इंदोर. आम्ही चाललो आहे फिरायला म्हणजे फिरणं पण होणार आहे आणि प्रोग्राम पण अटेंड करायचा आहे. माझ्या लहान मावशीच्या मुलीला जुळवा मुलं झाले आहेत, एक मुलगा एक मुलगी. त्यांचं बारसं होणार आहे, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. आम्ही तिथं जाणार आहे. तर ही ट्रिप त्यानिमित्तानं झाली. तर आम्ही निघालो होतो. त्याआधी माझ्या काकांच्या मुलाकडं वास्तुशांती होती, तिथं गेलो. तिथं कार्यक्रम आपटला. त्यानंतर आम्ही साडेतीनच्या दरम्यान निघालो आम्ही दुपारून. छोटीशी ट्रीप, खूप छोटीशी नव्हती, खूप मोठी झाली ट्रीप. खूप बोर पण झालं, कंटाळा पण आला, कारण गरमीचे दिवस खूपच होते. खूप ऊन होतं बाहेर आणि त्यात परत मुलं सोबत असताना खूप त्रास. निघालो थोडं बाहेर, मग एका ठिकाणी थांबलो, थोडा ब्रेक घेतला, फ्रेश वगैरे झालो. पोरांना भूक पण लागली होती. तिथं जेवलो, खाल्लं पिल्लं, म्हणजे खाल्लं, संध्याकाळची होती. चहा बिस्किट वगैरे खाल्ली, दूध वगैरे घेतलं. मुलांनी थोडं फ्रेश झाले, हातपाय तोंड वगैरे धुतले. आणि ऊन तर एवढं होतं, तापमान तर खूप वाढलं होतं, खूप कडक ऊन लागत होतं. त्यामुळं बाहेर थांबता येत नव्हतं जास्त वेळ. तरी थांबलो, फ्रेश गेलो, वॉशरूम वगैरे पोरांना घेऊन. त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. तिथं कोणी चहा घेतली, कोणी बिस्किट घेतली, कोणी नाश्ता केला, कोणी काय. आणि मुलांचं तर काय असते, जेवण म्हटलं की त्यांना कंटाळाच येतो, म्हणून मुलांनी जेवण वगैरे न करता बिस्किट वगैरे, चिप्स वगैरे असं खाल्लं आहे. फक्त आमच्या शोनाने जेवण केलं. काय केलं? दूध बिस्किट खाल्लं. त्यानंतर मग आम्ही निघाल्यावर आम्हाला तिथून रात्री बराच वेळ झाला होता. रात्री जेवायला थांबलो हॉटेलला, जेवण वगैरे केलं. तिथं रूम वगैरे बघितला, पण आम्हाला काही आवडलं नाही, म्हणून आम्ही फक्त जेवणच केलं. जेवणमध्ये आम्ही शेवभाजी वगैरे असं सगळं घेतलं होतं, पण जेवण काही एवढं खास नव्हतं, तरी पोटाला आधार म्हणून आम्ही खाल्लं आहे. हे बघा, आम्ही सगळे चाललो आहेत आतमध्ये. बघू आता आतमध्ये. किलबिल. हे तू काय खाणार आहे? हे तू काय खाणार आहे? शोना काय खाणार आहे? शोना माड खातो. माड. रुद्र कुठे आहे? रुद्र हे बघा, आम्ही इथं जेवण मागवलंय. शेवभाजी, डाळ भात वगैरे, चपाती असं सगळं ते खाणार आहे. ते खाऊन झाल्यावर आम्ही निघू इकडनं. तरी आम्हाला रात्री बराच वेळ झाला होता. रात्रीचे 12, 12:30, 1-1:30 सारखा वेळ झाला होता तिथं पोचत. तरी आम्ही पूर्ण पोचलो नाही. जेवण वगैरे केलो, निघालो. स्टे करणार होतो इथं, पण आम्हाला रूम्स वगैरे काही आवडले नाही, म्हणून आम्ही पुढं निघालो. जबरदस्ती बघा. तिथून निघालो आम्ही. निघाल्यावर पुढं जाबुआ करून एक सिटी होती, तिथं आलो मध्य प्रदेशमध्ये. तिथं हॉटेल बघितली, त्या हॉटेलमध्ये रूम केला. गरमी असल्यामुळे AC रूम वगैरे केला आणि आम्ही गेलो तिथं. ते बघा, ही हॉटेल येते. सगळे बॅग वगैरे काढायची तयारी चालू आहे, जेणेकरून सकाळी आम्हाला लवकर तयारी करता येईल म्हणून. असं बॅग्स वगैरे घेतल्या. त्या हॉटेलवाल्यांनी बॅग वगैरे आम्हाला रूमपर्यंत पोहोचून सोडलं आहे. बघा, ते घेऊन चालले आहेत सगळे. मुलं पण त्यांच्या मागे चालले आहेत. आम्ही चाललो आता रूममध्ये गेल्यावर थोडा निवांत आराम करणार आहे. बरं वाटणार आहे. दिवसभरचं पडून खूप थकल्यासारखं झालं आहे. रात्रीची वेळ झाली खूप. रात्री 12:15 वाजेला आम्ही रूम केलेला आहे. आम्हाला जायचं होतं
देवास पण इथून ते आहे अजून 100-150 किलोमीटर. म्हणून आम्ही आता रूम केला इथं स्टे करणार आहे रात्रभर. मग उद्या सकाळी आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आम्ही जाऊ देवासला. गुड नाईट. हे बघा सगळे जमा झालेत रूममध्ये. आल्यावर सगळ्यांना किती फ्रेश वाटते, कारण हातपाय गाडी म्हटल्यावर गाडीमध्ये नेऊन बसता येत नाही, हातपाय मोकळे करता येत नाही. घरात रूममध्ये आल्यावर हे बघा मुलांना किती छान वाटतंय. आणि रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि ह्या पोरांना बघा एवढ्या मस्ती करतायत की त्यांना म्हणजे असं वाटतच नाही अजिबात की रात्र झाली की काय आपल्याला सकाळी लवकर उठायचंय की काय, काहीच नाही. बिंदास्त मस्ती करतायत आणि मस्ती वगैरे करून झाली आहे. आम्ही आता रूम केला इथं स्टे करणार आहे रात्रभर. मग उद्या सकाळी आम्हाला झोपलेत मुलं. झोपून झाल्यावर सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झाली, आंघोळ वगैरे केली. तरी आम्हाला 11 वाजले होते. मग खाली आलो, सगळं सामान वगैरे गाडीमध्ये ठेवला, नाश्ता वगैरे केला. त्यात आम्ही सगळ्यांनी चीज पराठा वगैरे, पनीर पराठा वगैरे खाल्ला आहे. बाकीच्यांनी दूध वगैरे घेतलं आहे, काहींनी चहा बिस्किट खाल्ली आहे. नाश्ता म्हटल्यावर नाश्ता होत असला 11-11:30 झाले होते म्हणून दुपारचं. फायनली आम्ही तिथं देवासला पोहोचलो होतो. पोहोचल्यानंतर बघितलं काय हे बघा, आम्ही आलेलो होतो इथं देवासला प्रोग्राम अटेंड करायला, नामकरण सोहळ्याचं. आणि अचानक डेकोरेशनची तयारी चालू असताना अचानकच वातावरण बघा किती खराब झाले, पाऊस पडायला लागलाय. प्रश्न पडला होता की आता हा पाऊस जर थांबला नाही तर संध्याकाळपर्यंत कसं होईल. असं बऱ्याच वेळ पाऊस चालला. गरमी असल्यामुळे वातावरण खूप गार झालं होतं. बघा मी तुम्हाला दाखवते त्यांचं नामकरण छान आला होता. आणि ज्या मुलांचं बारसं होतं ते मुलंही आहे बघा. एक मुलगी झोपली आणि एक मुलगा किती छान गोंडस बाळ खूप छान झोपले. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी 6 वाजेला तयारी वगैरे करून गेलो पार्टी एन्जॉय करायला. नामकरणाची तयारी झालेली आहे. आम्ही आलेलो आहे. हे बघा छान डेकोरेशन झालं आहे. आता आम्ही आतमध्ये जाऊ. आतमध्ये पण खूप छान डेकोरेशन केलं आहे. चालेल एकच मिनटं. हे बघा आतमधलं डेकोरेशन किती छान केलं आहे. फायनली पाऊस थांबला होता. संध्याकाळी डेकोरेशन वगैरे पण छान झालं आणि सगळ्यांनी तयारी वगैरे खूप छान झाली. आम्ही पण खूप छान तयार झालो होतो. पार्टी असल्यामुळे आम्ही दोघं बहिणींनी पार्टी वेअर साडी वगैरे वेअर केली. छान मेकअप वगैरे केली. असं काही केलं सिम्पलचा मेकअप वगैरे केला पण खूप छान दिसत होतं. आणि त्यानंतर मग दोघं मुलांना तयारी करून वगैरे आणलं. त्यांच्या आता सगळं ट्रेंडवर चाललं आहे म्हणून त्यांच्यासाठी केक वगैरे आणला. त्यांच्या दोघांचं एकाचं ग्रंथ आणि एकाचं गीत नाव ठेवलं. आणि केक वगैरे कटिंग वगैरे केली, फुगे वगैरे उडवले, काही फटाके वगैरे उडवले. खूप छान असा कार्यक्रम झाला. आणि बघा व्हिडिओ काढत असताना सगळेच मध्ये येत होते. मला व्हिडिओ वगैरे काढायला अजिबात जमत नव्हतं, पण तरीही आम्ही व्हिडिओ वगैरे काढला, एन्जॉय केला. आणि मुलांची नावं वगैरे ठेवले, पाडणा वगैरे म्हटला, त्यांना पाडण्यात टाकले. आमच्याकडे पद्धत असते की पोरांना पाडण्यात टाकायची. आमच्याकडे तर आहे, तुमच्याकडे आहे की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो झालं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जरा लेट येत आहेत कारण आम्ही सध्या बाहेर होतो, त्यामुळं व्हिडिओ पोस्ट करायला वेळ मिळत नाही आहे. आज 2-4 दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करते आहे. हे का मुलांना त्यांचं पाण्यात टाकून वगैरे झालं आहे, त्यांना गाणं वगैरे म्हणतो आहे. अशा पद्धतीने आमच्याकडे नामकरण सोहळा अशा पद्धतीने करतात. तुमच्याकडे कसं म्हणतात तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही रात्री घरी गेलो. आमच्या इथे कपडे वगैरे चेंज केले कारण रात्री खूप वेळ झाली होती. मुलं पण लई त्रास द्यायला लागले तर म्हणून आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि त्यांनी थोडाफार एन्जॉय करून डान्स वगैरे ठेवला होता, तो केला. गाण्याचा आवाज येत होता. आम्हालाही असं नाचावं वाटवत होतं म्हणून आम्ही गॅलरीमधूनच बघून डान्स वगैरे करत होतो. थोडाफार बरं वाटलं. 10-15 मिनटाचा डान्स वगैरे होता ठेवलेला, पण खूप छान वाटलं आणि एन्जॉय केला खूप वेळ. मुलांनाही एन्जॉय केला, आम्ही एन्जॉय केला. पार्टी खूप छान झाली आणि अशा पद्धतीने आमची देवासची ही ट्रीप खूप छान झाली. खूप त्रास पण झाला, पोरांनी त्रास पण दिला, पण छान वाटलं.
देवासला यायला कधी भेटणार होतं. आम्ही